हॅलो, जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे आपण आंबे आणलेले आहेत, म्हणजे सीझनल कैऱ्या आहेत. मे महिन्यातल्या ह्या कैऱ्या, त्याला पाड लागलेला आहे, त्यामुळं हे खराब होत नाही. म्हणून आपण हे उन्हाळ्यातील याचा आपल्याला गुळ आंबा करायचा आहे. तर हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, खिसून याचं पूर्ण असं वरचं हे असं काढून घ्यायचं सालपट आणि खिसून घ्यायचे. गुळ आंब्यासाठी खिसून घेऊया आता. गुळ आंबा करण्यासाठी आपण हे खिसून घेतलंय आंबा सगळा, म्हणजे कैरी. ते मोठे मोठे जे आपण कैऱ्या घेतल्या होत्या ना, त्या सगळ्या खिसून घेतल्या. एवढ्या 3 ग्लास आणि थोडंसं वर, अगदी थोडं, अर्धी वाटीच्या पण कमी वर आपला खिस झाला, कैरीचा खिस म्हणजेच आंब्याचा. आणि गुळ 2.5 ग्लास घेतला, म्हणजे 3 ग्लास आंब्याच्या खिसाला 2.5 ग्लास गुळ घेतला. आंबा थोडा आंबट आहे, आंबा कमी आंबट असेल तर 2 ग्लास पण गुळ चालेल 3 ग्लास खिसाला. पण आपला आंबा आंबट असल्यामुळे आपण तेवढं घेतलं. आता गॅस चालू केला आणि हे सगळं मिक्स करून घेऊ आपण. आता आपला आंबा आणि गुळ मिक्स करून घेतला आपण चांगला गुळ आंब्यासाठी. याला चांगलं आपल्याला शिजू द्यायचं. आता मध्यम गॅसवरच आपण याला शिजवून घेणार आहोत. बघा आपलं हे गुळ आंबा तयार झाला. बघा शायनिंग किती सुंदर आली. आधी आपण गुळ आणि कैरी जे आहे, म्हणजे आंबे जे आहेत ते आपण मिक्स केले होते ना, त्यावेळेस थोडं पातळ झालं. पातळचं आता बघा परत घट्ट झालं सगळं, म्हणजे हे झालं. आणि ह्याला अशी चमक आली, म्हणजे आपला गुळ आंबा तयार झाला. बघा सगळा हलवला, किती छान झालेला आहे आपला गुळ आंबा. आता आपण ह्याच्यामध्ये विलायचीची पूड टाकू. ती कुटून घेतलेली थोडी. जायफळ पण टाकू शकता, मी टाकली नाही. जायफळ छान सुवास येतो आणि चवीला पण छान येतो. आणि हे आता आपण गॅस बंद करून टाकू आणि थंड करून बरणीत भरून टाकायचं. त्याला चांगलं थंड होण्यासाठी ठेवून देऊ. हे बरण्या चांगल्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्या दोन्ही बरण्या. आणि हे आपलं थंड झालेलं आहे. गुळ आंबा आपला पूर्ण सगळा थंड झाला. आता आपण ह्या बरणीमध्ये अगदी स्वच्छ धुवून घेतली, कोरडी करून घेतली. परत उन्हाला दिवसभर कडक उन्हामध्ये चांगली छान वाळवली. ती पुन्हा थंड केली सावलीला. आणि आता याच्यामध्ये आपण गुळ आंबा भरून घेऊ. आता हे आपल्या बरण्या भरून घेतल्या आपण. 2 बरण्या भरल्या आपल्या तेवढ्या गुळ आंब्याने. हे कोरड्या चमच्यानंच थोडा थोडा काढून घ्यायचा, कोरड्या हातानं थोडा थोडा आपल्याला खायच्या वेळेस छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायचा, किंवा छोट्या एवढ्या बरणीत काढून घ्यायचा. आणि ओला हात लागू द्यायचा नाही, म्हणजे हे 1-2 वर्ष टिकतं, ह्याला काहीच होत नाही. रूम टेम्परेचरलाच ठेवायचा, पण याच्या गरम ठिकाणी ठेवायचा नाही, थंड ठिकाणीच ठेवायचा. गच्च टोपण लावायचे. आणि याच्या जवळून पाणी कुठं जाऊ द्यायचं नाही, किंवा खालून इकडून तिकडून जवळून थेंब पाण्याचा लागू द्यायचा नाही, आणि ओला हात पण लागू द्यायचा नाही. तर ही आपला नक्की गुळ आंबा टिकेल आणि आपल्याला भरपूर दिवस खायला मिळेल. तर अशी काळजी तुम्ही नक्की घ्या मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला तुम्ही कमेंट द्यायला विसरू नका.